वडिलांच्या निधनानंतर आम्ही सर्व भाऊ मालमत्तेच्या वाटणीसाठी वकिलाची वाट पाहत होतो. वकिलांनी जेव्हा येऊन वसियत, मृत्यूपत्र वाचली तेव्हा समजले की वडिलांनी करोडोंची मालमत्ता आमच्याऐवजी घराच्या जुन्या माळ्याच्या नावावर केली आहे. आम्ही रागाच्या भरात माळ्याला मारणारच होतो की माळ्याने रडत रडत आपल्या खिशातून एक जुना फोटो काढून दाखवला. तो पाहताच आम्हा सर्व भावांच्या अंगावर काटा आला. आकाशात दाटून आलेले काळे ढग आणि जोरात होणारी पावसाची रिमझिम यांनी संपूर्ण हविलेला एका विचित्र शांततेत आणि अत्यंत जड वातावरणात जखडून टाकले होते. हा तो दुर्दैवी दिवस होता ज्याची वाट आम्ही कदाचित कितीतरी वर्षांपासून आतुरतेने पाहत होतो. पण जेव्हा तो दिवस आला तेव्हा हवेत पसरलेली शांतता माझ्या डोक्यावर एखाद्या जड हातोड्यासारखी प्रहार करत होती. माझे वडील बृजभान चौधरी यांची अंत्ययात्रा निघून गेली होती. स्मशानभूमीतील मातीत त्यांची राख आता पूर्णपणे थंड होऊन मिसळली होती आणि हवेलीच्या ज्या भिंती कधी त्यांच्या रुबाबदार आवाजाने थरथर कापायच्या त्या आता पोरक्या झाल्या होत्या. पण खरे सांगू तर माझ्या मनात अनाथ झाल्याची कोणतीही भावना नव्हती. उलट एक विचित्र नशा देणारा आनंद होता. असा एक दाबलेला आनंद जो मी माझ्या चेहऱ्यावरील खोट्या गंभीर भावामागे लपवून बसलो होतो. आम्ही तिन्ही भाऊ यशवर्धन, आनंद आणि सुमित ड्रॉइंग रूमच्या मध्यभागी असलेल्या शाही मखमली सोफ्यावर विराजमान होतो. आमच्यामध्ये खोल आणि सुखद शांतता पसरली होती. ही शांतता कोणत्याही दुःखाची नव्हती तर ती प्रतीक्षेची होती. ती प्रतीक्षा जी कित्येक युगांसारखी भासत होती. मी माझ्या मनगटावर बांधलेल्या महागड्या रोलेक्स घड्याळाकडे पुन्हा एकदा पाहिले तर काटे मला रेंगाळतावा दिसले. प्रत्येक जाणारा क्षण माझ्या संयमाची परीक्षा घेत होता. बाहेर लॉनमध्ये काही लोक अजूनही दिसत होते जे वडिलांबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आले होते. पण आता ते लोक हळूहळू आम्हाला सोडून जाताना दिसत होते. फुलांचा सुगंध आणि पावसाचा ओलावा मिळून हवेत एक विचित्र वास निर्माण झाला होता जो माझ्यासाठी गुदमरण्याचे कारण ठरत होता. मी अस्वस्थ होऊन बाजू बदलली आणि आनंदकडे पाहिले, जो आपल्या सवयीनुसार मोबाईल फोनवर बोटे फिरवत होता. त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या सांगत होत्या की तोही माझ्या इतकाच बेचैन आहे. तर सुमित वारंवार दरवाजाकडे पाहत होता, जिथून आमचे खानदानी वकील आणि वडिलांचे जुने मुन्शी रमेशचंद्र येणार होते. आम्हा तिन्ही भावांची वृत्ती सारखीच होती. आम्ही तिघेही पैशाचे पुजारी आणि सत्तेचे भुकेले होतो. वडील आमच्यासाठी फक्त एटीएम मशीन किंवा आमच्या चैनीच्या आड उभे राहणारे एक अडथळे होते. त्यांचे तत्वांवरचे प्रेम, जुन्या काळातील प्रथा चालवणे आणि त्यांचे ते कडक, प्रामाणिक वागणे आम्हाला विषासारखे वाटायचे. मला आठवते जेव्हा जेव्हा मी फॅक्टरीच्या अकाउंटमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा बाबा एखाद्या पोलिसासारखे मला पकडायचे आणि सर्वांसमोर माझा अपमान करायचे. त्यांच्या नजरेत माझ्यासाठी कधीही आदर नव्हता, तर नेहमी एक प्रश्न असायचा, एक शंका असायची. जणू त्यांना माहीत होते की माझे चरित्र कोणत्या मातीचे बनलेले आहे. पण आता ते नेहमीसाठी निघून गेले होते आणि मागे सोडून गेले होते ही करोडोंची सल्तनत, या जमिनी, ही हवेली आणि बँकांमध्ये पडलेले करोडो रुपये, ज्याचे आता आम्ही एकटेच मालक होतो. आनंदने फोन बाजूला ठेवत दबल्या आवाजात म्हटले, भैया, हा रमेशचंद्र इतका उशीर का करतोय? काही अडचण तर झाली नाही ना? अंत्यसंस्कार होऊन 3 तास झाले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी यायला हवे होते. मी त्याच्याकडे रागाने पाहत म्हटले, थोडा संयम ठेवा आनंद. तो वकील आहे, कुठे पळून जाणार नाही. कागदपत्रे तयार करत असेल. तुला तर माहिती आहे ना की बाबा आपल्या गोष्टी किती गुप्तपणे ठेवायचे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कोणालाही पत्ता लागू दिला नाही की वसियतमध्ये काय लिहिले आहे. पण साहजिकच आहे, वारस तर आम्हीच आहोत, दुसरे कोण असणार? सुमितने मध्येच हसत हसत म्हटले, अगदी बरोबर भैया, वारस तर आम्हीच आहोत, पण वडिलांचा काही भरवसा नाही. कदाचित आपली अर्धी संपत्ती त्यांनी एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा ट्रस्टला दिली असेल. त्यांना तर पुण्य कमवण्याची सवयच होती. आपल्याला फक्त या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जर असे काही झाले तर आपण न्यायालयात त्यांना आव्हान देऊ. मी कोणत्याही अनाथ आश्रमाला किंवा ट्रस्टला माझ्या कष्टाची कमाई खाऊ देणार नाही. सुमितच्या या बोलण्यावर आम्हा तिघांच्या ओठांवर एक सैतानी हास्य पसरले. आमची मेहनत हा शब्द आमच्या तोंडून किती विचित्र वाटत होता. आयुष्यभर आम्ही इतरांच्या कमाईवर मजा केली होती, पण आम्हाला वाटायचे की हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मी उठून खिडकीजवळ जाऊन पडदा जरासा सरकवून बाहेर पाहू लागलो. पाऊस आता जोरात झाला होता आणि लॉनमध्ये चिखल आणि पाणी साचले होते. याच चिखलात जुन्या वडाच्या झाडाखाली एक सावली दिसत होती जो पावसात भिजत होती. तो माळी होता. या घराचा तो दुर्दैवी नोकर ज्याचे नाव कदाचित कोणाला आठवतही नव्हते. सर्वजण त्याला फक्त माळी म्हणून हाक मारायचे. त्याचे कपडे फाटले होते, डोक्यावर एक जुनासा पंचा होता आणि तो गुडघ्यात डोके घालून असा रडत होता जणू काही त्याचे पूर्ण जगच उद्ध्वस्त झाले आहे.
त्याचे हे रडणे, हा देखावा, हे निष्ठेचे ढोंग माझ्या अंगाची आग करत होते. मला या माणसाचा तिरस्कार होता, एक असा खोल आणि विनाकारण तिरस्कार जो गेल्या 7 वर्षांपासून माझ्या छातीत धडधडत होता. जेव्हापासून हा माणूस हवेलीत आला होता, बाबांचे आमच्याशी वागणे अधिकच थंड झाले होते. ही 7 वर्षांची पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा बाबा शहरातून परत आले होते, तेव्हा हा मळकाकुचका तरुण त्यांच्या गाडीत बसलेला होता. बाबा म्हणाले होते की आजपासून हा इथे माळी म्हणून काम करेल आणि आउटहाऊसमध्ये राहील. आम्ही विरोध केला होता की एका अनोळखी माणसाला घरात ठेवणे धोक्याचे आहे, पण बाबांनी आम्हाला ओरडून गप्प केले होते. आणि बघता बघता हा माळी बाबांचा उजवा हात बनला. बाबा नेहमी याला आपल्याजवळ बसवायचे, याच्याशी बोलायचे, आपल्या हाताने फळे कापून द्यायचे. इतकेच काय, जेव्हा बाबा अर्धांगवायूच्या झटक्यानंतर अंथरुणाला खिळले होते, तेव्हा आम्हा तिन्ही भावांनी त्यांच्या खोलीकडे वळूनही पाहिले नव्हते, कारण तिथे औषधांचा उग्र वास यायचा. पण हा माळी रात्र रात्र जागून त्यांचे पाय दाबायचा, त्यांना अंघोळ घालायचा आणि त्यांची घाण साफ करायचा. बाबांच्या डोळ्यात त्याच्यासाठी जे प्रेम आणि आपलेपणा होता, तो आम्हाला कधीच मिळाला नाही. मला वाटायचे की याने बाबांवर काहीतरी काळी जादू केली आहे किंवा त्यांना काहीतरी पाजले आहे, नाहीतर एका नोकराची एवढी लायकी कशी असू शकते की तो हवेलीच्या मालकांच्या मनावर राज्य करेल. मी दात ओठ खाऊन विचार करत होतो की फक्त थोड्या वेळाची गोष्ट आहे. एकदा वसियत वाचली गेली की मग मी या माळ्याला असा अपमानित करून बाहेर काढीन की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. त्याच्या निष्ठेचे असे फळ देईन की तो भीक मागायला मजबूर होईल. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली आणि नोकराने येऊन आम्हाला माहिती दिली की वकील साहेब आले आहेत. हे ऐकताच आम्ही तिन्ही भाऊ लगेच सरळ ताठ होऊन बसलो आणि चेहऱ्यावर गांभीर्य आणले, जणू काही आम्ही खूप दुःखी आहोत. वकील खोलीत दाखल झाले. ते पांढरे केस असलेले, मोठ्या रुबाबदार आणि चांगल्या व्यक्तिमत्वाचे गृहस्थ होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कचेहरी आणि न्यायालयात घालवले होते. त्यांच्या डोळ्यात अशी एक चमक होती जी समोरच्याच्या मनाचा ठाव घेत असे. ते ओले झाले होते. त्यांनी आपला कोट झाडला आणि हातात पकडलेली चामड्याची जड बॅग टेबलवर ठेवली. या बॅगेत आमचे नशीब बंद होते. वकिलांनी आम्हाला नमस्कार केला आणि मग सोफ्यावर बसले. त्यांचा चेहरा शांत होता आणि ते गप्प नजरेने आळीपाळीने आम्हा तिघांकडे पाहत होते, जणू त्यांना असा काही राज माहीत होता ज्यापासून आम्ही अनभिज्ञ होतो. खोलीतील वातावरणात तणाव वाढत होता. आनंदने अधीरतेने आपला घसा साफ केला आणि म्हटले, वकील साहेब, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आता उशीर करू नका. कृपया वसियत वाचून दाखवा, जेणेकरून आम्ही बाबांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करू शकू आणि मालमत्तेचे वाटणी करू शकू. वकील साहेबांनी दीर्घ श्वास घेतला आणि बॅगची झीप उघडली. एक निळ्या रंगाची जाड फाईल बाहेर काढली. पण ती उघडण्यापूर्वी त्यांनी आपला हात थांबवला आणि आमच्याकडे पाहून म्हणाले, बृजभान चौधरी साहेबांची एक अट होती. वसियत वाचण्यापूर्वी या खोलीत घरातील प्रत्येक व्यक्ती हजर असावी आणि तो खास नोकरसुद्धा, ज्याला ते आपल्या मुलाप्रमाणे खूप खास मानत असत. रागाने माझ्या कपाळावरच्या नसा फुगल्या. मी गुरगुरत म्हणालो, काय अर्थ आहे याचा? तुम्ही त्या माळ्याबद्दल बोलत आहात का? तुम्ही काय बृजभान चौधरींच्या मुलांना एका कवडीमोल नोकरासोबत बसवून कसियत ऐकवणार? हा आमचा अपमान आहे वकील साहेब. आम्ही त्याला इथे बोलावू शकत नाही. सुमितसुद्धा रागाने उभा राहिला आणि म्हणाला, हा काय तमाशा आहे वकील साहेब? तो एक नोकर आहे, त्याला त्याचा पगार मिळेल, त्याला इथे बसवण्याची काय गरज आहे? पण वकील साहेब आपल्या शब्दावर ठाम राहिले. त्यांनी फाईल पुन्हा बॅगेत टाकण्याचा इशारा केला आणि थंड आवाजात म्हणाले, हा चौधरी साहेबांचा शेवटचा हुकूम आहे. जर तू मुलगा इथे नसेल तर वसियत उघडली जाणार नाही आणि प्रकरण पुन्हा कोर्टात जाईल, जिथे वर्षे लागू शकतात. निर्णय तुमच्या हातात आहे. कारण आम्ही आता आणखी वाट पाहू शकत नव्हतो. मी मोठ्या मुश्किलीने आपला राग आवरला आणि नोकराला इशारा केला की त्या मनहूस माळ्याला बोलावून आण. काही वेळातच दरवाजा पुन्हा उघडला आणि तो माळी आत आला. तो डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण भिजलेला होता. त्याच्या कपड्यांतून पाणी टपकत होते आणि तो थंडीने थरथर कापत होता. त्याचे डोळे सुजलेले होते, जणू तो सतत रडत होता. तो दरवाजाजवळच गालिच्यावर बसू लागला तेव्हा वकील साहेबांनी त्याला अडवले आणि आपल्याजवळ असलेल्या स्टूलकडे इशारा केला. वेदांत, इकडे ये आणि माझ्या शेजारी बस. त्याचे नाव वेदांत होते हे मला आजच आठवले. नाहीतर आम्ही त्याला नेहमी ओय इकडे ये किंवा अरे ओ माळ्या असंच म्हणून हाक मारायचो. तो कचरला, पण वकिलांनी आग्रह धरल्यावर भीत भीत स्टूलच्या कडेला बसला. आम्ही तिघेही त्याला अशा नजरेने पाहत होतो की जर नजरेत खंजीर असता तर आतापर्यंत त्याचे शरीर छिन्न विच्छिन्न झाले असते. खोलीत मृत्यूसारखी शांतता पसरली होती. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि कधीकधी विजेचा कडकडाट खिडक्यांच्या काचांनाही हादरावून सोडत होता. वकील साहेबांनी चष्मा लावला,
फाईल उघडली आणि शांत आवाजात वाचायला सुरुवात केली. मी बृजभान चौधरी माझ्या पूर्ण शुद्धीवर आणि कोणत्याही दबावाशिवाय हे मृत्यूपत्र तयार करत आहे. या सर्व गोष्टी तर औपचारिक होत्या, पण त्यानंतर जे काही लिहिले होते ते आमच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी पुरेसे होते. माझे आयुष्य उघडे पुस्तक नव्हते. मी अनेक रहस्य माझ्या छातीत दफन केली होती, पण आता मृत्यूच्या उंबरठ्यावर मी माझे मन स्वच्छ करू इच्छितो. माझे 3 मुले यशवर्धन, आनंद आणि सुमित माझ्या पहिल्या पत्नीपासून आहेत. मी त्यांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांना जगातील सर्वोत्तम शिक्षण दिले, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. पण दुर्दैवाने हे तिघेही माझे नाव पुढे नेण्यास असमर्थ ठरले. संपत्तीच्या गर्वाने त्यांना माणसाचे दानव बनवले. त्यांच्या हृदयात दया नाही तर फक्त हाव आहे. वकील साहेब थांबले आणि त्यांनी आमच्याकडे पाहिले. आम्ही तिघेही लज्जेने नाही तर रागाने लाल झालो होतो. बाबा मरता मरताही आमचा अपमान करून गेले होते. पण ही तर फक्त सुरुवात होती. खरा धमाका तर आता होणार होता. वकील साहेबांनी पान उलटले आणि वाचले. आजपासून 25 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात असे वळण आले होते ज्याने मला आतून तोडून टाकले होते. माझ्या पहिल्या पत्नी व्यतिरिक्त माझे आणखी एक लग्न झाले होते, जे मी गुप्तपणे एका गरीब पण अतिशय सभ्य स्त्रीशी केले होते. ती माझे प्रेम होती आणि तिच्यापासून मला एक मुलगाही झाला होता. मी समाज आणि आपल्या पहिल्या पत्नीच्या भीतीने त्याला समोर आणू शकलो नाही. पण जेव्हा तो मुलगा 4 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आईचे निधन झाले आणि माझ्याकडे त्याला हवेलीत आणण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. हे शब्द ऐकताच माझ्या डोक्यात जणू घंटा वाजू लागल्या. 4 वर्षांचा मुलगा, 25 वर्षापूर्वी. माझे हृदय जोरात धडधडू लागले. माझ्या हाताला घाम सुटला. मी कातर नजरेने आनंद आणि सुमितकडे पाहिले. त्यांचे चेहरेही पांढरे पडले होते. त्यांच्या डोळ्यात एकदम दहशत उतरली होती. हे ते रहस्य होते जे आम्ही तिघांनी खूप खोलवर गाडले होते. आम्हाला वाटले होते की बाबांना हे कधीच समजले नाही, पण बाबा तर सर्व काही जाणत होते. कारण आम्ही आता आणखी वाट पाहू शकत नव्हतो. मी मोठ्या मुश्किलीने आपला राग आवरला आणि नोकराला इशारा केला की त्या मनहूस माळ्याला बोलवून आण. काही वेळानंतर दरवाजा पुन्हा उघडला आणि तो माळी आत आला. तो डोक्यापासून पायापर्यंत भिजलेला होता. त्याच्या कपड्यांतून पाणी टपकत होते आणि तो थरथर कापत होता. त्याचे डोळे सुजलेले होते, जणू तो सतत रडत होता. तो दरवाजाजवळच गालिच्यावर बसू लागला. तेव्हा वकील साहेबांनी त्याला अडवले आणि आपल्याजवळ असलेल्या स्टूलकडे इशारा केला. वेदांत, इकडे ये, माझ्या शेजारी बस. त्याचे नाव वेदांत होते हे मला आजच आठवले. नाहीतर आम्ही त्याला नेहमी ओय इकडे ये किंवा अरे ओ माया असंच म्हणून हाक मारायचो. तो कचरला, पण वकिलांनी दबाव टाकल्यावर भीत भीत स्टूलच्या कडेला बसला. आम्ही तिघेही त्याला अशा नजरेने घुरत होतो की जर नजर खंजीर असती तर आत्तापर्यंत त्याचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले असते. खोलीत मृत्यूसारखी शांतता पसरली होती. बाहेर पावसाचा आवाज वाढला होता आणि कधीकधी विजेचा कडकडाट खिडक्यांच्या काचांनाही हादरवून सोडत होता. वकील साहेबांनी चष्मा लावला, फाईल उघडली आणि शांत आवाजात वाचायला सुरुवात केली. मी बृजभान चौधरी आपल्या पूर्ण शुद्धीवर आणि कोणत्याही दबावाशिवाय हे मृत्यूपत्र तयार करत आहे. या सर्व गोष्टी तर औपचारिक होत्या, पण त्यानंतर जे काही लिहिले होते ते आमच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी पुरेसे होते. माझे आयुष्य उघडे पुस्तक नव्हते. मी अनेक रहस्ये माझ्या छातीत दफन केली होती, पण आता मृत्यूच्या उंबरठ्यावर मी माझे मन शुद्ध करू इच्छितो. माझे 3 मुलगे यशवर्धन, आनंद आणि सुमित माझ्या पहिल्या पत्नीपासून आहेत. मी त्यांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांना जगातील सर्वोत्तम शिक्षण दिले, त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. पण दुर्दैवाने हे तिघेही माझे नाव पुढे नेण्यास असमर्थ ठरले. संपत्तीच्या गर्वाने त्यांना माणसाचे दरिंदे म्हणजे दानव बनवले. त्यांच्या हृदयात दया नाही तर फक्त हाव आहे. वकील साहेब थांबले आणि त्यांनी आमच्याकडे पाहिले. आम्ही तिघेही लज्जेने नाही तर रागाने लाल झालो होतो. बाबा मरता मरताही आमचा अपमान करून गेले होते. पण ही तर फक्त सुरुवात होती. खरा धमाटा तर आता होणार होता. वकील साहेबांनी पान उलटले आणि वाचले. आजपासून 25 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात असे वळण आले होते ज्याने मला आतून तोडून टाकले होते. माझ्या पहिल्या पत्नी व्यतिरिक्त माझे आणखी एक लग्न झाले होते, जे मी गुप्तपणे एका गरीब पण अतिशय सभ्य स्त्रीशी केले होते. ती माझे प्रेम होती आणि तिच्यापासून मला एक मुलगाही झाला होता. मी समाज आणि आपल्या पहिल्या पत्नीच्या भीतीने त्याला समोर आणू शकलो नाही. पण जेव्हा तो मुलगा 4 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आईचे निधन झाले आणि माझ्याकडे त्याला हवेलीत आणण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. हे शब्द ऐकताच माझ्या डोक्यात जणू घंटा वाजू लागल्या. 4 वर्षांचा मुलगा, 25 वर्षांपूर्वी. माझे हृदय जोरात धडधडू लागले. माझ्या हाताला घाम सुटला. मी कातर नजरेने आनंद आणि सुमितकडे पाहिले. त्यांचे चेहरेही पांढरे पडले होते.
त्यांच्या डोळ्यांत एकदम दहशत उतरली होती. हे ते रहस्य होते जे आम्ही तिघांनी खूप खोलवर गाडले होते. आम्हाला वाटले होते की बाबांना हे कधीच समजले नाही. पण बाबा तर सर्व काही जाणून होते. वकील साहेबांचा आवाज जड झाला आणि ते पुढे वाचू लागले. मी ती रात्र कधीही विसरू शकत नाही, जेव्हा मी त्या निष्पाप मुलाला बोट धरून हवेलीत घेऊन आलो होतो. माझ्या पहिल्या पत्नीने आकाश पाताळ एक केले होते आणि माझे हे तिन्ही मुलगे, जे त्यावेळी स्वतः लहान होते, त्यांनी त्या निष्पापाचा स्वीकार करण्यास नकार दिला होता. त्या रात्री घरात कयामतचे दृश्य होते. मी थकून झोपलो, पण जेव्हा सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा तो मुलगा बेपत्ता होता. येथे पोहोचल्यावर वकील साहेबांचा आवाजही थरथरला आणि खोलीचा दरवाजा बाहेरच्या जोरदार वाऱ्याने आपटून जोरात उघडला, ज्यामुळे आम्ही सर्व दचकलो. मला ती वादळी रात्र आठवू लागली. त्यावेळी मी 15 वर्षांचा होतो, आनंद 13चा आणि सुमित 11चा. आमच्या आईने आम्हाला शिकवले होते की तो मुलगा आमचा शत्रू आहे, तो आमच्या मालमत्तेचा वाटेकरी आहे, तो एका गटारातील किडा आहे. मला आठवते की आम्ही तिन्ही भावांनी त्याला फसवून सायकलवर कसे बसवले होते. तो निष्पाप मुलगा आम्हाला आपला भाऊ समजून आमच्यासोबत आला होता. त्याला काय माहीत होते की त्याचे भाऊच त्याचे खाटीक बनले आहेत. आम्ही त्याला शहरापासून दूर एका निर्जन भागात घेऊन गेलो होतो, जिथे एक मोठी नदी वाहत होती. मला आजही आठवते की तो किती रडत होता. तो बाबा बाबा ओरडत होता, पण आम्ही त्याच्या तोंडावर टेप लावला होता. आम्ही त्याला मारले होते, खूप मारले होते, आणि शेवटी मी एक जड दगड उचलून त्याच्या डोक्यावर मारला. तो बेशुद्ध झाला आणि आम्ही त्याला मेलेले समजून नदीच्या वेगवान प्रवाहात फेकून दिले. घरी परतल्यावर आम्ही गोष्ट रचली की तो बागेत खेळत होता आणि मग कधी चालत बाहेर गेला आणि गायब झाला हे समजलेच नाही. बाबा त्यावेळी गप्प राहिले होते. ते समजले होते, पण त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. आज 25 वर्षांनंतर तो मृत भूतकाळ जमीन फाडून आमच्या समोर उभा ठाकला होता. वकील साहेबांनी पाण्याचा घोट घेतला आणि पुढे वाचू लागले. मी वर्षानुवर्षे याच दुःखात जळत राहिलो की मी माझ्या काळजाच्या तुकड्याला सुरक्षित ठेवू शकलो नाही. मी माझ्या त्या खुनी मुलांसोबत एकाच छताखाली आयुष्य घालवत राहिलो आणि रोज जगतो, रोज मरतो राहिलो. पण नियतीचे खेळही विचित्र असतात. 7 वर्षांपूर्वी मी त्या मंदिरात गेलो होतो, जिथे मी अनेकदा शांततेच्या शोधात जायचो. तिथे माझी नजर एका तरुणावर पडली, जो लोकांना अन्नदान करत होता. त्याच्या कपाळावर एका खोल जखमेची खूण होती आणि त्याचे डोळे अगदी माझ्या दिवंगत पत्नीसारखे होते. जेव्हा मी त्याच्याबद्दल चौकशी केली तेव्हा माझ्या समोर झालेला खुलासा कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हता. तो माझा तोच मुलगा वेदांत होता, ज्याला माझ्या या जुलमी मुलांनी नदीत फेकून दिले होते. देवाने त्याला वाचवले होते. एका धनगराने त्याला बुडताना पाहिले आणि वाचवले. हे ऐकताच माझ्या घशात जणू काटे टोचू लागले. माझा श्वास कोरडू लागला. काय, तो जिवंत वाचला होता? हे कसे शक्य आहे? मी स्वतः त्याला बुडताना पाहिले होते. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की कोणीही वाचू शकले नसते. माझ्या मनात विचारांचे वादळ उठले. जर तो जिवंत आहे तर तो कुठे आहे? तो पोलिसांकडे गेला का? कोणी त्याला लपवून ठेवले का? वकील साहेबांनी ती गोष्ट वाचली ज्याने माझे पूर्ण जगच उलटपालट झाले. मी त्याला परत घरी घेऊन आलो, पण मी माझी आणि त्याची ओळख लपवून ठेवली. मला भीती होती की जर माझ्या या दरिंदा मुलांना समजले की त्यांची शिकार जिवंत आहे तर ते पुन्हा त्याला मारून टाकतील. म्हणूनच मी त्याला माळी बनवून आपल्या डोळ्यांसमोर ठेवले, जेणेकरून तो सुरक्षित राहील. मी झटकन डोके वर करून त्या माळ्याकडे पाहिले, जो अजूनही मान खाली घालून बसलेला होता आणि त्याचे खांदे थरथरत होते. तर हा माळी, हा घाणेरड्या कपड्यात राहणारा नोकर, हा आमचा भाऊ वेदांत आहे? हा तोच मुलगा आहे ज्याचा आम्ही खून केला होता? माझ्या संपूर्ण शरीरात भीतीची लाट धावली. हा 7 वर्षे आमच्यासोबत राहिला, आमचे जुलूम सहन करत राहिला, आमच्या शिव्या ऐकत राहिला आणि साधी तक्रारही केली नाही. काय हा बदला घेण्याचा काही नवीन मार्ग होता? वकील साहेबांनी वसियतचा शेवटचा आणि निकार देणारा भाग वाचला. कारण माझे तिन्ही मुलगे यशवर्धन, आनंद आणि सुमित यांनी माझे आयुष्य नरक बनवले आणि एका निष्पापाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच मी ब्रिजभान चौधरी आपल्या पूर्ण शुद्धीवर या तिघांनाही माझ्या मालमत्तेतून बेदखल करत आहे. माझी सर्व मालमत्ता, ही हवेली, हे कारखाने, जमिनी आणि बँकांमधील सर्व पैसा मी माझा चौथा आणि एकमेव निष्ठावान मुलगा वेदांत चौधरी, जो सध्या माळी आहे, त्याच्या नावावर करत आहे. हे ऐकताच माझ्या मेंदूच्या नसा जणू फाटतील असे वाटले. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर तीव्र रागाचा रंग उमटला. हा धक्का सहन करण्यापलीकडचा होता.
करोडोंची मालमत्ता हातातून निसटत होती आणि तीही अशा व्यक्तीकडे जात होती ज्याला आम्ही नेहमी पायाच्या नखावर ठेवायचो. मी माझ्या जागेवरून एखाद्या जखमी सिंहासारखा गर्जना करत उठलो. खोटंय, हे सगळं खोटंय, हा बकवास आहे. वकील साहेब, तुम्ही या नोकरासोबत मिळून हा कट रचला आहे. हे मृत्यूपत्र बनावट आहे. आमचा बाप म्हातारपणी सटकीला होता. आनंदही वेड्यासारखा ओरडला. हे अशक्य आहे. हा 2% माळी आमचा भाऊ कसा असू शकतो? हा वेदांत असूच शकत नाही. वेदांत मेला आहे. आम्ही तर त्याला स्वतः. तो बोलता बोलता थांबला. पण त्याचे अपूर्ण वाक्य सर्व काही सांगून गेले होते. सुमितचे तर मानसिक संतुलनच बिघडले. त्याच्या डोळ्यात रक्ताची लाली उतरली. त्याने टेबलवर ठेवलेला एक जड काचेचा फ्लावर पॉट उचलला आणि माळ्याच्या दिशेने धावला. हरामखोर, तुझी ही हिंमत? तू आमच्या बापाची संपत्ती हडप करणार? तू बाबांना भडकवले आहेस. मी तुला आज जिवंत सोडणार नाही. खोलीतील दृश्य एका युद्धभूमीसारखे झाले. आम्हा तिन्ही भावांच्या डोक्यात वेड सवार झाले होते. आम्ही विसरलो होतो की तिथे वकील हजर आहेत, की कायदा नावाचीही काही गोष्ट आहे. आमच्या डोक्यात फक्त एकच धून होती की हा काटा कायमचा काढून टाकायचा. सुमितने फ्लावर पॉट त्याच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला, पण माळ्याने हात वर करून आपला हात पुढे केला, ज्यामुळे तो पॉट त्याच्या हाताला लागून फुटला. तो वेदनेने विव्हळत जमिनीवर कोसळला. वकील साहेब ओरडत होते, थांबा, हे काय करत आहात? कायदा हातात घेऊ नका. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना जोरात धक्का दिला. ते वृद्ध होते, स्वतःला सावरू शकले नाहीत आणि धडपडत सोफ्यावर जाऊन पडले. मी पुढे गेलो आणि माळ्याची गचांडी दोन्ही हातांनी पकडली आणि त्याला जमिनीपासून वर उचलले. माझी बोटे त्याच्या गळ्यात रुतत होती. बोल, बोल, कोण आहेस तू? खरं सांग, नाहीतर आज तुझी जीभ ओढून काढीन. कुणी शिकवलंय तुला हे सगळं नाटक? माळ्याचा चेहरा लाल झाला होता, श्वास कोंडत होता, पण त्याने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. तो फक्त आपल्या ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होता. त्या डोळ्यांत भीती नव्हती, तर एक विचित्र दया होती, जी माझ्या रागाला आणखी भडकवत होती. आनंदने येऊन त्याला लाथा मारण्यास सुरुवात केली. सुमित त्याला बुक्के मारत होता. आम्ही त्याला वेड्यासारखे मारत होतो. त्याचे कपडे फाटले होते आणि नाक तोंडातून रक्त वाहत होते. पण आम्हाला जराही दया येत नव्हती. आम्हाला वाटत होते की जर आम्ही त्याला संपवले नाही तर आम्ही सर्व काही गमावून बसू. हे आमच्या संपत्तीचे युद्ध होते. मारून टाका याला, संपवून टाका, आज याची गोष्ट संपवून टाका. आनंद ओरडत होता. माळी जमिनीवर पडून तडफडत होता. त्याने कित्येक वेळा हात जोडण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याला संधी देत नव्हतो. तेवढ्या जेव्हा सुमित पुन्हा एकदा त्याला मारण्यासाठी वाकला, तेव्हा माळ्याने आपल्या शर्टच्या खिशात कापऱ्या हाताने आणि रक्ताने माखलेल्या हाताने हात घातला आणि तिथून एक दुमडलेला जुना फोटो काढला. त्याने थरथरत्या हाताने तो फोटो अगदी माझ्या चेहऱ्यासमोर धरला. माझी नजर जशी त्या फोटोवर पडली, माझा उगारलेला हात हवेतच थांबला. वेळ जणू थबकला आणि माझ्या हृदयाचे ठोके एका क्षणासाठी थांबले. तो फोटो ब्लॅक अँड व्हाईट होता आणि अनेक वर्षे जुना होता, पण तो इतका स्पष्ट होता की माझा आत्मा कापला. त्या फोटोमध्ये एक 4 वर्षांचा मुलगा हसत होता आणि त्याच्या गळ्यात एक विशिष्ट प्रकारचे जुन्या चांदीचे लॉकेट लटकत होते. हे कोणतेही सामान्य लॉकेट नव्हते. हे तेच लॉकेट होते जे मी 25 वर्षापूर्वी नदीच्या काठी त्या मुलाच्या गळ्यातून ओरबाडून काढण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून त्याची ओळख पुसली जावी. पण त्याचा धागा इतका मजबूत होता की तो तुटू शकला नव्हता. आणि आता तेच लॉकेट त्याच माळ्याच्या गळ्यातही होते, जे त्याच्या फाटलेल्या शर्टमधून बाहेर दिसत होते. माझ्या पायाखालची जमीन सरकली, घसा कोरडा पडला आणि डोळ्यांसमोर तो भयानक भूतकाळ जिवंत वास्तवासारखा नाचू लागला. तो मुलगा मेला नव्हता, तो खरोखरच परत आला होता. माझ्या हातातील तो जुना आणि मोडकळीस आलेला फोटो एखाद्या पेटत्या कोळशासारखा भासत होता. तो पाहून माझ्या संपूर्ण अस्तित्वात भीतीची एक लाट उसळली. माझ्या हृदयाचे ठोके इतके वेगाने वाढले होते की मला माझ्या छातीत हातोडे पडल्यासारखे वाटत होते. हा कोणताही साधा फोटो नव्हता. हा माझ्या भूतकाळाचा तो भयानक आरसा होता, जो मी 25 वर्षांपूर्वी तोडला होता. पण आज त्याच्या काचांनी माझ्या आत्म्याला रक्ताळले होते. फोटोतील तो 4 वर्षांचा मुलगा आपल्या निष्पाप हास्यासह माझ्याकडे पाहत होता आणि त्याच्या गळ्यात ते चांदीचे लॉकेट लटकत होते, जे या क्षणी त्या मनहूस माळ्याच्या गळ्यात होते. माझी नजर कधी त्या फोटोवर जात होती, तर कधी जमिनीवर पडलेल्या त्या व्यक्तीवर, जिला आम्ही 7 वर्षांपासून पायाच्या नखावर ठेवत आलो होतो. माझ्या घशात काटे टोचू लागले आणि जीभ टाळ्याला चिकटली. आनंद आणि सुमित माझ्याकडे प्रश्नार्थक आणि भीतीदायक नजरेने पाहत होते. त्यांना माझ्या तोंडून नकार ऐकायचा होता. त्यांना वाटत होते की मी म्हणावे की हे खोटे आहे, हा काहीतरी फसवणुकीचा प्रकार आहे. पण माझे डोळे ते सत्य पाहू शकले होते,
ज्यापासून वाचणे अशक्य होते. मला ती काळी रात्र आठवू लागली, जेव्हा मी 15 वर्षांचा होतो आणि माझ्या आतील सैतान जागा झाला होता. मला आठवले की मी या मुलाच्या गळ्यातून हे लॉकेट खेचण्याचा कसा प्रयत्न केला होता, जेणेकरून त्याची ओळख मिटेल. पण तो धागा तुटला नाही. आज तोच धागा, तेच लॉकेट आमच्या गळ्याचा फास बनले होते. खोलीत अशी शांतता पसरली होती जी मृत्यूपेक्षाही भयानक होती. बाहेर आकाशात वीज कडाडत होती आणि खोलीतील दिवा लुकलुकत होता, जणू निसर्गही आमच्या पापांची साक्ष देत असावा. मी कापऱ्या आवाजात आनंदकडे पाहिले आणि होकारार्थी मान हलवली. तेव्हा आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या चेहऱ्यावरील रक्त चाटले आणि सुमित, जो आता त्याला मारण्यासाठी तयार होता, तो दगडाच्या पुतळ्यासारखा एकदम थिजला. आम्हा तिन्ही भावांमध्ये असे भयानक वातावरण निर्माण झाले जे फक्त गुन्हेगारांमध्येच असते. आम्हाला समजले होते की बाबांनी आमच्यासोबत आयुष्यातील सर्वात मोठा खेळ खेळला आहे. तो म्हातारा, ज्याला आम्ही मृत्यूच्या अंथरुणावर एकटे सोडले होते, तो मरता मरता आमच्या मुळांमध्ये ॲसिड टाकून गेला होता. माझ्या डोक्यात वादळ चालले होते की हे कसे शक्य आहे. आम्ही तर याला आपल्या हातांनी नदीत ढकलले होते. मी स्वतः याच्या डोक्यावर दगड मारला होता आणि याला पाण्यात बुडताना पाहिले होते. मग हा जिवंत कसा वाचला? आणि जर हा जिवंत होता तर हा 7 वर्षे गप्प का राहिला? हा नोकर बनून आमच्या शिव्या का ऐकत राहिला? हा आमचा पूर्णपणे जाळ्यात अडकण्याची वाट पाहत होता का? राग आणि तिरस्काराची एक नवीन लाट माझ्या मनात निर्माण झाली. हा पश्चात्ताप नव्हता. ही भीती होती की जर हे सत्य सिद्ध झाले तर ती करोडोंची मालमत्ता जिच्यासाठी आम्ही एवढी पापे केली आहेत, ती सर्व धुरासारखी उडून जाईल. वकील साहेब, जे आतापर्यंत थक्क होऊन उभे होते, त्यांची हिंमत परत आली आणि त्यांनी पुढे होऊन माळ्याला आधार देऊन उठवायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजात कडकपणा होता जेव्हा ते म्हणाले, यशवर्धन, भानावर या. तुम्ही लोक आपल्याच भावावर हात उचलत आहात. देवाचे भाव धरा. हा तोच वेदांत आहे, तुमचे रक्त, तुमचा भाऊ, ज्याला देवाने पुन्हा तुम्हाला मिळवून दिले आहे. पण वकिलांचे शब्द माझ्यासाठी विषापेक्षा कमी नव्हते. मला या क्षणी त्या भावाचा तिटकारा वाटत होता. हा आमचा भाऊ असूच शकत नाही. हा तो काटा होता जो आम्ही 25 वर्षांपूर्वी उखडून फेकला होता आणि आता तो पुन्हा उगवला होता. मी रागाने पुढे होऊन वकीलसाहेबांना जोरात धक्का दिला. ते पुन्हा एकदा सोफ्यावर पडले आणि मी ओरडत म्हणालो, बकवास बंद करा वकील. जर तुम्हाला स्वतःचा जीव प्रिय असेल तर लगेच इथून निघून जा आणि तुमची ती मनहूस फाईल ही सोबत घेऊन जा. आम्हाला कोणत्याही वसियतची पर्वा नाही. या घराचे वारस आम्ही आहोत आणि आम्हीच राहू. हा 2% माळी कालही नोकर होता आणि आजही नोकरच राहील. आनंदने लगेच दरवाजाकडे झेप घेतली आणि तो आतून लॉक केला. सुमितने फोनच्या तारा तोडून फेकल्या. आम्हा तिन्ही भावांच्या डोळ्यात रक्त उतरले होते. आता विषय मालमत्तेच्या पुढे जाऊन जीवन मरणाचा झाला होता. वकील साहेब भीतीने थरथर कापायला लागले. त्यांनी कदाचित आमचे हे प्राण्यासारखे रूप कधीच पाहिले नसेल. मी वळून वेदांतकडे पाहिले, जो आता भिंतीचा आधार घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा होत्या आणि रक्त वाहत होते, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. ती शांतता मला आतून आणखी हादरवून टाकत होती. त्याने धीम्या आवाजात म्हटले, यशवर्धन भैया, मी मालमत्तेसाठी आलो नव्हतो. मी तर फक्त बाबांची सेवा करण्यासाठी थांबलो होतो. मला तुमचे काहीही नको आहे. तुम्ही सर्व काही ठेवून घ्या. फक्त मला बाबांच्या घरात राहू द्या. मी एखाद्या वेड्यासारखा तडफडलो आणि त्याच्याजवळ जाऊन त्याची गचांडी पकडली. माझ्या बोटांची पकड इतकी घट्ट होती की त्याचा श्वास कोंडू लागला. मी त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणालो, तुला काय वाटतं, आम्ही तुझ्या या नाटकात अडकू? तू 7 वर्षे आम्हाला मूर्ख बनवलेस, बाबांचे कान भरले आणि आता तू खूप बिचारा बनत आहेस. तुला वाटते की आम्ही तुझी दया खाऊ? लक्षात ठेव वेदांत, आम्ही तेच आहोत ज्यांनी तुला 25 वर्षांपूर्वी सोडले नव्हते. तर आता काय सोडणार? आनंदने जवळच असलेला एक जड लोखंडी रॉड उचलला आणि सुमितने आपल्या खिशातून एक धारदार चाकू काढला, जो तो अनेकदा स्वतःजवळ ठेवत असे. खोलीचे दृश्य आता खाटीक खाण्यात बदलले होते. वकील साहेबांनी ओरडून आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सुमितने त्यांना धमकी दिली की जर एक शब्दही तोंडावाटे काढला तर पुढचा मृतदेह तुमचा असेल. आम्हा तिघांनी वेदांतला वेढले. माझे मन म्हणत होते की फक्त एकदा वार आणि विषय संपला. इथे काय झाले हे कोणालाही कळणार नाही. आम्ही सांगून टाकू की माळी चोरी करून पळाला किंवा इथे काही अपघात झाला. पोलीस आणि कायदा तर आमच्या खिशात आहे. पैसे फेकू आणि सर्वांची तोंडे बंद करू. पण वेदांच्या डोळ्यात मृत्यूची भीती न पाहिल्यामुळे मला अस्वस्थता वाटत होती. तो घाबरत का नव्हता? तो गयावया का करत नव्हता? त्याच्याकडे काही दुसरी चाल आहे का? मी त्याच्या चेहऱ्यावर एक जोरात थप्पड मारली, ज्यामुळे त्याचे कान फुटले आणि रक्ताची धार उडाली. बोल, बोल, काय चाल आहेस तुझी? का परत आलास तू?
वेदांतने रक्त थुंकत म्हटले, मी कोणतीही चाल खेळायला आलो नव्हतो भैया. मी तर फक्त एका मुलाचे कर्तव्य निभवायला आलो होतो. बाबा एकटे होते. तुम्ही लोकांनी त्यांना सोडून दिले होते. मी त्यांना कसा काय सोडू शकत होतो? त्याचे बोलणे माझ्या विवेकावर हातोड्यासारखे प्रहार करत होते. पण माझा विवेक तर कधीच मेला होता. मी आनंदला इशारा केला. आनंदने पुढे होऊन वेदांच्या गुडघ्यावर जोरात लात मारली. वेदांच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि तो वेदनेने दुमडून जमिनीवर कोसळला. त्याच्या त्या किंकाळीने मला एक विचित्र समाधान दिले. जणू माझा बदला पूर्ण होत होता. बाबांचे ते थंड वागणे, ते टोमणे, नोकरांसमोर आमचा केलेला अपमान, या सर्वांना हाच माणूस जबाबदार होता, जो आता माझ्या पायाशी पडला होता. सुमितने वेड्यासारखे म्हटले, भैया, याला असंच इथेच संपून टाकूया. प्रेत गायब करून टाकू. कोणाला कानोकान खबरही लागणार नाही. मी त्याला रोखले. नाही, माझाही तोच विचार होता, पण मग मला आठवले की वकील इथे हजर आहेत आणि हा साक्षीदार आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मी वकील साहेबांकडे पाहिले आणि थंड आवाजात म्हणालो, वकील साहेब, तुम्ही काहीही पाहिलेले नाही, समजले? तुम्ही आता इथून जाल आणि कोणाशीही या गोष्टीचा साधा उल्लेखही करणार नाही. नाहीतर तुमचे मुळे जे शहरात नोकरी करतात त्यांच्या आयुष्याच्या सुरक्षिततेची हमी मी देऊ शकत नाही. वकील साहेबांच्या डोळ्यात हतबलतेचे अश्रू होते. त्यांना माहीत होते की आम्ही किती निर्लज्ज आणि क्रूर आहोत. त्यांनी थरथरत्या हाताने मान हलवली आणि आपली फाईल गुंडाळून लटपट्ट्या पावलांनी हळूहळू दरवाजाकडे सरकले. मी त्यांना जाऊ दिले, कारण मला माहीत होते की भीती हे असे कुलूप आहे जे माणसाची जीभ बंद ठेवते. आता खोलीत फक्त आम्ही तिघे भाऊ आणि आमची ती शिकार होती, जी जखमी अवस्थेत तडफडत होती. मी सुमित आणि आनंदला म्हणालो, याला उचला. याला इथे मारणार नाही. याला तिथेच नेऊन मारू जिथे या कथेची सुरुवात झाली होती. आज या कथेचा शेवटही तिथेच होईल. माझे बोलणे ऐकून आनंद आणि सुमितच्या चेहऱ्यावर एक सैतानी हास्य पसरले. आम्ही तिघांनी मिळून वेदांतला फरफटत नेण्यास सुरुवात केली. तो आता स्वतःला वाचवण्याच्या स्थितीतही नव्हता. त्याचे शरीर पूर्णपणे गळून गेले होते. आम्ही त्याला मागच्या दरवाजातून बाहेर आणले. बाहेर वादळी पाऊस पडत होता. थंड वारा हाडांपर्यंत भिनत होता. अंधार इतका दाट होता की हाताला हात दिसत नव्हता, काहीच दिसत नव्हते. पावसाच्या आवाजाने आमचे आवाज आणि वेदांचे हुंदके दाबून टाकले होते. आम्ही त्याला चिखलात फरफटत गाडीच्या डिकीकडे नेले, जणू काही एखादा मेलेला प्राणी असावा. या दरम्यान वेदांतने माझा पाय पकडण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले, भाऊ, असं नका करू. देवासाठी असं नका करू. मी कुठेतरी लांब निघून जाईन. मी कधीच परत येणार नाही. पण त्याच्या या विनवणीने माझ्या आतील सैतानाला अधिकच भडकवले. सुमितने त्याला लात मारली आणि म्हटले, आता खूप उशीर झाला आहे वेदांत. तू चुकीच्या वेळी चुकीच्या जागी पाऊल ठेवले आहेस. तुझा मृत्यूच आता आमच्या आयुष्याची खात्री आहे. आम्ही त्याला निर्दयीपणे गाडीच्या डिकीमध्ये फेकले आणि झाकण जोरात बंद केले. मी ड्रायव्हिंग सीटवर बसलो. माझे हात स्टिअरिंगवर घट्ट बसले होते. सुमित आणि आनंदही मागच्या सीटवर येऊन बसले. गाडी वेगाने धावत होती, पण समोरचे दृश्य धुसर होते, अगदी माझ्या भविष्यासारखे. गाडी हवेलीच्या मोठ्या गेटमधून बाहेर पडून कच्च्या रस्त्यावर धावू लागली. हा तोच रस्ता होता जो 25 वर्षापूर्वी आम्ही पार केला होता. तेव्हाही रात्र अशीच काळी होती. तेव्हाही पाऊस पडत होता आणि तेव्हा फक्त आम्ही सायकलवर होतो आणि सोबत हे ओझे होते. फरक फक्त इतकाच होता की तेव्हा तो लहान मुलगा होता आणि आता तो तरुण होता. तेव्हा आम्ही नादान होतो, पण आता आम्ही पक्के गुन्हेगार होतो. रस्त्यात आम्ही तिघेही शांत होतो. फक्त पावसाचे थेंब छतावर टपटप वाजत होते. प्रत्येक सरणाऱ्या क्षणासोबत माझे हृदय जळ होत होते. एक अनोळखी भीती मला वेढत होती. मला वारंवार वाटत होते की मागे एखादी गाडी आमचा पाठलाग करत आहे. मी अनेकदा आरशात पाहिले, पण मागे फक्त गडद अंधार होता. आनंदने घाबरून विचारले, भैया, आपण याला नदीत फेकले तर प्रेत सापडेल तर नाही ना? मी कडक शब्दात म्हणालो, यावेळी अशी चूक करणार नाही. यावेळी याच्या पायाला दगड बांधू, जेणेकरून हा कायमचा तळाशी बसेल. मी मागे वळून पाहिले जिथे डिकीमधून हलका आवाज येत होता. कदाचित शुद्धीवर आल्यावर तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असावा. सुमितने उपरोक्तीने म्हटले, बघा, अजूनही याच्यात किती जीव शिल्लक आहे. हा कंबख्त मर्तका नाही. साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही नदीच्या त्या निर्जन भागात पोहोचलो, जिथे मैलोमैल वस्ती नव्हती. इथे फक्त झाडे झुडपे आणि नदीचा प्रचंड आवाज होता. मी गाडी थांबवली आणि हेडलाईट्स बंद केल्या. गडद अंधारात आम्ही तिघे खाली उतरलो. चिखलामुळे पाय घसरत होते. आम्ही डिकीपाशी गेलो आणि ती उघडली. वेदांत आत आकसून पडला होता. त्याचे कपडे रक्त आणि चिखलाने माखले होते. आम्ही त्याला बाहेर खेचले आणि जमिनीवर आदळले. पाऊस आमच्या चेहऱ्यावर थपाडा मारत होता. वेदांतने धडपडत उठण्याचा प्रयत्न केला, पण आनंदने त्याला पुन्हा धक्का दिला. आम्ही त्याला फरफटत नदीच्या काठावर घेऊन आलो. पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता आणि लाटांचा आवाज भयानक होता. मी वेदांजवळ गेलो आणि त्याचे केस पकडून त्याचा चेहरा वर केला. त्याच्या डोळ्यात पाहिले. तिथे मृत्यूची भीती नव्हती,
तर एक विचित्र चमक होती. असा एक टोमणा होता जो मला समजतच नव्हता. त्याने हसण्याचा प्रयत्न केला. हो, तो त्या अवस्थेतही हसत होता. त्याच्या त्या हसण्याने माझे भान हरपले. मी जोरात ओरडून विचारले, तू हसतोस का? मृत्यू तुझ्या समोर उभा आहे आणि तुला हसू येतंय? वेदांतने हसत म्हटले, यशवर्धन भैया, तुम्ही मला मारू शकता, माझ्या शरीराला मिटवू शकता, पण त्या सत्याला कसे मिटवाल जे बाबांनी वसियतमध्ये लिहून ठेवले आहे? आम्ही दचकलो. काय अर्थ आहे याचा? कोणते सत्य? वेदांतने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तुम्ही लोकांनी वसियत पूर्ण वाचली नव्हती. वकील साहेबांकडे फक्त एक कागद नव्हता. बाबांना वाहित होते की तुम्ही लोक माझ्यासोबत काय कराल, म्हणूनच त्यांनी आपल्या खऱ्या वसियतमध्ये अशी एक अट ठेवली आहे जी तुम्हाला कधीच सुखाने जगू देणार नाही. त्याचे बोलणे ऐकून आनंद आणि सुमितही हादरले. आनंदने माझा खांदा हलवून विचारले, भैया, हा काय म्हणतोय? कोणती अट? मी वेदांतचा गळा दाबला आणि म्हणालो, सरळ सांग, काय बकवास करतोयस तू? नाहीतर जीभ ओढून काढीन. वेदांतने मोठ्या मुश्किलीने श्वास घेत म्हटले, जर माझा मृत्यू झाला किंवा मी गायब झालो तर बाबांच्या वसियतनुसार सर्व मालमत्ता आपोआप सरकारला किंवा एखाद्या अनाथालयाला दान केली जाईल आणि सोबतच ते व्हिडिओ पुरावेही पोलिसांपर्यंत पोहोचतील जे बाबांनी गुप्तपणे रेकॉर्ड केले होते, ज्यामध्ये तुमच्या जुन्या कृत्यांचाही उल्लेख आहे. वेदांतचे बोलणे अपूर्णच होते की आकाशात जोरात वीज कडाडली आणि आम्हा तिघांचे चेहरे भीतीने पांढरे पडले. माझे हात त्याच्या गळ्यावरून सैल झाले. हे काय बोलला हा? बाबा इतके हुशार होते का? त्यांना माहीत होते का की आम्ही वेदांतला मारून टाकू? जर हे खरे असेल तर याचा अर्थ असा की आम्ही आपल्याच हातांनी आपल्या विनाशाची तयारी केली आहे. वेदांतला मारणे आता मालमत्ता गमावण्यासारखे होते. आम्ही एका विचित्र दलदलीत अडकलो होतो, जिथे पुढे विहीर आणि मागे दरी होती. सुमितने घाबरून म्हटले, भैया, हा खोटं बोलतोय. ही केवळ आपल्या जीवाची सुटका करण्यासाठी रचलेली कथा आहे. याला संपवून टाका, आत्ता आणि याच क्षणी. पण माझ्या मेंदूने आता काम करणे थांबवले होते. मी एका अशा वळणावर उभा होतो जिथे एका बाजूला तिरस्कार होता आणि दुसऱ्या बाजूला लोभ. जर मी याला मारले तर सर्व संपत्ती जाईल आणि जर जिवंत सोडले तर हा आमच्यावर राज्य करील. पाऊस अधिकच तीव्र होत होता आणि आम्ही तिन्ही मारेकरी आपल्या शिकारीभोवती उभे राहून थरथर कापत होतो. थंडीमुळे नाही, तर आपल्या अंजामाच्या भीतीने. आम्ही अजून या गोंधळात होतोच की अचानक नदीच्या दुसऱ्या काठावरून टॉर्चचा प्रखर प्रकाश आमच्या दिशेने येऊ लागला. पोलिसांच्या सायरनच्या आवाजाने रात्रीची शांतता चिरून टाकली. पोलिसांच्या गाड्यांतून निघणाऱ्या निळ्या आणि लाल दिव्यांनी त्या काळोख्या रात्रीला आणि नदीच्या ओसाड किनाऱ्याला उजळून टाकले होते. त्या प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले. सायरनचा आवाज माझ्या कानात सुयांसारखा टोचत होता आणि माझ्या पायातील त्राण गेल्यासारखे मला वाटले. आनंदच्या हातातून तो लोखंडी रॉड खाली पडला आणि सुमित, जो आत्तापर्यंत वेदांतला मारण्यासाठी तयार होता, तो भीतीने थरथर कापू लागला. आम्ही तिन्ही भाऊ एकमेकांकडे पाहत होतो आणि आमच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, पोलिसांना इथे कोणी बोलावले? आम्ही या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच पोलिसांच्या गाड्या आमच्या अगदी जवळ येऊन थांबल्या. त्यातून अनेक शिपाई बाहेर पडले आणि त्यांनी आमच्यावर बंदुका रोखल्या. इन्स्पेक्टरने कडक आवाजात आम्हाला हात वर करण्याचा आदेश दिला. मी, आनंद आणि सुमितने कापऱ्या हातांनी हात वर केले. माझे ते हात जे काही क्षणापूर्वी आपल्याच भावाचा गळा दाबत होते, त्यांनी आता शरणागती पत्करली होती. शिपायांनी पुढे येऊन आम्हाला पकडले आणि आमच्या मनगटावर थंड जड लोखंडी बेड्या ठोकल्या. त्या बेड्यांच्या क्लिक आवाजाने माझ्या स्वातंत्र्याचा, माझ्या गर्वाचा आणि माझ्या साम्राज्याचा अंत झाल्याची घोषणा केली होती. पण हे पाहून मी वकिलांना ओरडून म्हणालो, हा विश्वासघात आहे. तुम्ही पोलिसांना बोलावले? तुम्ही आमचे मीठ खाऊन आमच्याशीच गद्दारी केली? वकिलांनी खेदाने मान हलवली आणि माझ्या जवळ येऊन म्हणाले, यशवर्धन, मी तुमच्याशी गद्दारी केली नाही, तर तुमच्या दिवंगत वडिलांच्या न्यायाचा रक्षक आहे. चौधरी साहेबांना माहीत होते की तुम्ही लोक वेदांतसोबत काय कराल. ते तुमच्या नसानसाने परिचित होते. म्हणूनच त्यांनी हा सापळा रचला होता. मी थक्क झालो. सापळा? कसला सापळा? तेवढ्यात वेदांत, जो चिखल आणि रक्ताने माखलेला जमिनीवर पडला होता, तो हळूच उठला. आता त्याच्या चेहऱ्यावर तो केविलवाणा भाव नव्हता. त्याने आपले कपडे झाडले आणि तो ताठ उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर सत्याचे तेज होते. त्याने इन्स्पेक्टरला नमस्कार केला आणि आमच्याकडे पाहून म्हणाला, भैया, मी तुम्हाला म्हणत होतो की असे करू नका. आपल्या वागण्यात सुधारणा करा. पण तुमच्या डोळ्यांवर संपत्तीची पट्टी बांधली होती. वकिलांनी फाईल उघडली आणि त्यातून एक DVD आणि एक पत्र काढले. त्यांनी ते पत्र इन्स्पेक्टरच्या स्वाधीन करत म्हटले, हे चौधरी साहेबांचे शेवटचे निवेदन आहे.
जे त्यांनी आपल्या मृत्यूच्या 2 दिवस आधी रेकॉर्ड केले होते. त्यांनी मला सूचना दिली होती की जर माझ्या मुलांनी वेदांतला स्वीकारले तर ही वसियत तिथेच फाडून टाकावी, पण जर त्यांनी त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना माहिती देऊन त्यांना अटक करून द्यावी. इन्स्पेक्टरने ते पत्र वाचले आणि आमच्याकडे तिरस्काराने पाहिले. वकिलांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, यशवर्धन, तुमच्या वडिलांचे खरे रहस्य हे नव्हते की वेदांत जिवंत आहे. खरे रहस्य तर हे होते की 25 वर्षांपूर्वी सुद्धा त्यांना माहीत होते की तुम्हीच वेदांतला नदीत ढकलले होते. माझ्या पायाखालची जमीन सरकली. काय? बाबांना माहीत होते? वकील म्हणाले, हो. त्या रात्री जेव्हा तुम्ही तिघे परत आलात आणि खोटी कथा सांगितली तेव्हा तुमचे वडील तुमच्या मागोमाग तिथे गेले होते. त्यांनी वेदांतला बुडताना पाहिले नव्हते, पण तिथे तुमच्या बुटांचे ठसे आणि तुमच्या सायकलच्या टायरचे निशाण त्यांनी पाहिले होते. घरी परतल्यावर त्यांनी तुमच्या सायकलवर असलेल्या चिखलाचे डागही पाहिले होते. ते तेव्हाच पोलिसांना बोलावू शकले असते, पण मुलांच्या ओढीने त्यांनी स्वतःला रोखले. ते 25 वर्षे वाट पाहत राहिले की कदाचित तुम्ही तुमच्या गुन्ह्याची माफी मागाल, कदाचित तुमच्या मनात दया येईल. जेव्हा वेदांत परत आला तेव्हा त्यांनी त्याला जाणीवपूर्वक माळी बनवले. ही तुमची शेवटची परीक्षा होती. त्यांना पाहायचे होते की तुम्ही एका गरीब नोकराशी कसे वागता. जर तुम्ही त्याच्याशी चांगले वागला असता तर कदाचित त्यांनी तुम्हाला माफ केले असते आणि संपत्तीत हिस्साही दिला असता. पण तुम्ही सिद्ध केले की तुम्ही माणूस नाही तर दरिंदे आहात. तुम्ही 7 वर्ष त्याच्यावर जुल्म केला आणि आज पुन्हा त्याला मारण्यासाठी इथे घेऊन आलात. तुमच्या वडिलांनी वसियतमध्ये लिहिले आहे की जर माझ्या मुलांनी वेदांतला मारण्याचा प्रयत्न केला तर माझ्या बाकी 3ही मुलांना संपत्तीतील 1 रुपयाही मिळू नये आणि त्यांच्यावर खुनाचा खटला चालवला जावा. माझी सर्व मालमत्ता वेदांत चौधरीच्या नावे केली जावी, जो ट्रस्टी बनून अनाथ आणि विधवांच्या कल्याणासाठी तिचा वापर करेल. हे ऐकून सुमित आणि आनंद ओक्साबोक्शी रडू लागले. सुमित ओरडत होता, आम्हाला माफ कर वेदांत, आम्ही भरकटलो होतो, आम्ही तुझे भाऊ आहोत, आम्हाला जेलमध्ये पाठवू नकोस. पण आता खूप उशीर झाला होता. वेदांतने ओल्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहिले आणि म्हटले, मी तुम्हाला माफ केले भैया, कारण मला बाबांच्या आत्म्याला त्रास द्यायचा नव्हता. पण कायदा आपला मार्ग स्वतः निवडेल. हे तुमच्या कर्माचेच फळ आहे जे तुम्हाला आज इथवर घेऊन आले आहे. पोलीस आम्हाला फरफटत गाड्यांकडे घेऊन गेले. पाऊस आता थांबला होता आणि ढग विरळ होत होते. चंद्रप्रकाशात मला वेदांतचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तो तिथेच उभा होता, मुक्त आणि शांत, आणि आम्ही 3ही भाऊ बेड्यांमध्ये अडकलेले आपल्या विनाशाचा तमाशा पाहत होतो. मी वळून शेवटच्या वेळी त्या नदीकडे पाहिले जिथे 25 वर्षांपूर्वी आम्ही एका निष्पाप मुलाला फेकले होते. आज त्याच नदीने आमचा हिशोब चुकता केला होता. बाबांनी आम्हाला संपत्ती नाही तर एक धडा दिला होता, आणि हा तो धडा होता जो आता आयुष्यभर आमच्यासोबत जेलच्या काळकोठडीत राहणार होता. गाडीचा दरवाजा बंद झाला आणि मी डोळे मिटून घेतले, कारण बाहेरचे जग आता माझे राहिले नव्हते. माळ्याचे रहस्य उलगडले होते आणि या रहस्याने आम्हाला कायमच्या अंधारात ढकलले होते.